दिवसातील 5व्या सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू डाऊन द लेग, वाईड चेंडू येते, अतिरिक्त धावाने येते डेटा सायन्सच्या धावफलकावरती. धाव होईल 1. उत्कृष्ट फटका, परंतु एकही धाव नाही. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अजून एक अतिरिक्त धाव, धावफलकामध्ये वाढ. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. एक चांगली लाईन लेंथ आपल्याला या चेंडूवरती पाहायला भेटली. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, 1 धाव येथे यशस्वीरित्या पूर्ण करतील. एक चांगला कॉल आपल्याला पाहायला भेटला. आणि फलंदाज येथे होतील बाद. सौरभ वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन आलेलं आहे. वाईड बॉल, पंचांचा इशारा, वाईड चेंडू. फ्रेट असेल येते विवेकसाठी. विवेक आणि भाग्येश आपल्याला फलंदाजी मार्क वरती दिसत आहेत. वाईड चेंडू आपल्याला पाहायला भेटला. ओव्हर द विकेट येताना येते गोलंदाज. पुन्हा एकदा नो बॉल बीमर येते. कीपरकडून मिस झाला, परंतु कोणतेही धाव यावरती नाही. नो बॉल, अतिरिक्त धावांमध्ये भर. फ्रेट येते विवेकसाठी असेल. पहिला चेंडू येते विवेकसाठी फ्रेट. बघूया काय होतं फ्रेटचा फायदा. एक धाव येते मिड विकेटच्या दिशेने हा खेळलेला चेंडू. वाईड चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येते. आतापर्यंत 3 ते 4 आपण चेंडू पाहिले, अतिरिक्त धाव येते मिळालेला आहे डेटा सायन्सला. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, कुठली धाव घेतलेली नाही. अजून एक अतिरिक्त धाव येते. वाईड बॉल, लाईन आणि लेंथ होते ते सौरभला कंट्रोल करणं का गरजेचं. अशा अतिरिक्त धाव जर आपण देत राहिलो तर डेटा सायन्स एक चांगले फलंदाज आहे, त्यांच्याजवळ एक
उत्कृष्ट फलंदाजी त्यांच्या जवळ आहे. त्यामध्ये केलेलं एक कमबॅक सौरभचा एक उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धाव फलकामध्ये पुन्हा एकदा भर होईल. पुढील चेंडू सौरभचा. काय चेंडू होता. उत्कृष्ट चेंडू. कोणतंच उत्तर नव्हते ते भाग्येश जवळ या चेंडूसाठी आणि आपली विकेट येथे सोडावी लागत आहे भाग्येशला. एक उत्कृष्ट चेंडू. उत्कृष्ट कमबॅक सौरभचा. या षटकामध्ये 3-4 अवांतर धावा जरूर आल्या परंतु एक मोठी विकेट एक मोठा मासा त्यांनी आपल्या टीमसाठी दिलेला आहे. मिळवून दिलेला आहे. उत्कृष्ट चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक धावाने अभिजितने आपलं खातं खोललेलं आहे. उत्कृष्ट फटका परंतु क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल आणि अजून एक विकेट. दोन्ही सलामीचे फलंदाज येथे बाद होताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. विवेक आणि भाग्येश. एक उत्कृष्ट गोलंदाजी सौरभची. 2 विकेट त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिले. आतापर्यंत 1.4 ओव्हरचा येथे आपण पाहिलेला आहे सामना. त्यामध्ये 9 धाव फलकावरती आणि 1 गडी येथे 2 गडी येथे गमावलेले आहेत. शेवटचा चेंडू. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एक चांगलं षटक आपल्याला पाहायला भेटतं येते सौरभचं. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धाव फलकावरती 2 विकेट येथे गमावलेल्या आहेत. डेटा सायन्स 11. आफ्टर 2 overs 9 run on board, 10 run on board, loss of 2 wicket. नवीन गोलंदाज मयूर. उत्कृष्ट फटका. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार. 6 धावांसाठी उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. मयूरच्या दुसऱ्या चेंडूवरती आलेला दुसरा मोठा हिट. 22 धाव फलकावरती.
पुढील चेंडू मयूरचा आणि हा आलेला लगतचा तिसरा मोठा फटका. उत्कृष्ट फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते निर्भयची. निर्भय होऊन खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. लगतच्या आलेला तिसरा षटकार. पुन्हा एकदा 4 चेंडू 4 मोठे फटके आपल्याला या ओव्हर मध्ये पाहायला भेटले आहे. मयूरवरती केलेलं आक्रमण. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते की 6 चेंडूंमध्ये 5 षटकांचा विक्रम येथे प्रथमेशने केलेला होता. बघूया. उत्कृष्ट चेंडू येते निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये 4 षटकार आतापर्यंत खेळलेले आहेत निर्भयने. बघूया शेवटच्या चेंडूवरती षटकार येऊन ते प्रथमेश सानेचा रेकॉर्ड मॅच करतील की नाही. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका. आजच्या दिवसातील दुसरं षटक ज्यामध्ये आपल्याला 5 षटकार पाहायला भेटलेले आहे. उत्तम फलंदाजी. 7 चेंडूंमध्ये 31 धावांची निर्भय यांची खेळी. एक उत्कृष्ट खेळी आपल्याला पाहायला भेटलेली आहे आतापर्यंत. पुढील गोलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल. काहीसा समजू शकलेला नाही येते. हर्षलचा पहिला चेंडू होते डॉट बॉल. पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू. लगतचा हा तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. एक उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत हर्षलद्वारे. एकही अजून धाव त्यांनी खर्च केलेला नाही. 3 निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 3 निर्धाव चेंडूंवर नंतर केलेला आक्रमण. 6 धावा. पुढील चेंडू हर्षलचा नो बॉल आणि त्यावरती केलेलं आक्रमण. नंतर केलेलं आक्रमण. पुन्हा एकदा इथे शॉर्ट पिच चेंडू. कुठली धाव यावरती नसेल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साइडला खेळलेला हा फटका. 4 धावांसाठी. उत्कृष्ट फलंदाजी. आपण जर पाहिले तर आपण ही स्पर्धा YouTube द्वारे लाईव्ह बघू शकतो. If you can see this tournament is live on YouTube. Big Bash Cricket League 2026. This is pending to the third umpire.
अंपायर का इशारा है यहाँ पे डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येते. फलंदाजाने उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. अंपायर का डिसीजन यहाँ पे 4 रन. मिसफील्ड के चलते यहाँ पे 4 रन मिलेंगे डेटा साइंस को. आणि यावेळेस सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातात येते चेंडू खेळलेला आहे. विकेट मिळत अभिजित निर्भय एक उत्तम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पंकज पहिल्याच चेंडूवरती ते विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज अक्षय फलंदाजी मार्कवरती. अक्षय देखील उत्तम फलंदाजी करतात. आपण पाहिले मागील सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले आहेत. बघूया अजूनही 3 षटकांचा खेळ येथे शेष. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं. 1 धाव तिथे मिळेल. उत्कृष्ट फटका येते अभिजितच्या बॅट मधून. 6 धावांसाठी पंकजवरती केलेलं आक्रमण. उत्तम फटका येते. पुन्हा एकदा 6 धावा. एक उत्कृष्ट फलंदाजी अभिजितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटत आहे.
अभिजित पांडे 11 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी. पुढील चेंडू पुन्हा एकदा लांब लांब आणि खूपच लांब येथे षटकार मारलेला आहे. After 5 overs, 76 run on board, loss of 3 wicket. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 76 धाव फलकावरती. 3 विकेट येथे मिळवलेल्या आहेत आरसीआर टीमने. शेवटचे 2 षटक. 12 चेंडू. 12 चेंडूवरती पहिला चेंडू येते. उत्कृष्ट चेंडू, शॉर्ट पिच बॉल, आउटसाइड एज, कॉट बिहाइंड. अभिजित आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. त्यांनी 12 चेंडूवरती 35 धावांची खेळी केलेली आहे. अजूनही शेवटचे 11 चेंडू. बघूया 11 चेंडूवरती येथे किती धावा बनवायला यशस्वी होतात डाटा सायन्स. 76 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला सौरवची पाहायला भेटत आहे. आतापर्यंत 3 विकेट त्यांनी मिळवून दिलेल्या आपल्या संघासाठी. उत्कृष्ट फटका येते, स्क्वेअर कट, मिसफिल्ड आणि एक धाव आपल्याला इथे पाहायला भेटेल. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. फिल्डरला तिथे कोणताही चान्स दिलेला नाही. 4 धावात. एक उत्कृष्ट फलंदाजी अभिजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटते. पुढील चेंडू यॉर्कर लेंथ, कोणतेही धाव याने निर्धाव चेंडू मिळेल. शेवटचे 8 चेंडू. बघूया 8 चेंडूवरती किती धावा बनवायला यशस्वी होत्या ते टाटा सायन्स टीम. टॉप एज, परंतु कोणता फिल्डर तिथे नाही आणि 4 धाव. 85 धाव फलकावरती. अजूनही 7 चेंडू बाकी. एक उत्कृष्ट फलंदाजी डेटा सायन्स 11च्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेली आहे. आउटसाइड एज आणि विकेट. अभिजित एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत होते, परंतु वैभवने सौरभने दिलेल्या प्रत्युत्तर. अजून एक विकेट त्यांच्या नावावरती. 4 विकेट सौरभने आपल्या नावावरती केलेला आहे. एक उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. एक उत्कृष्ट झेल पाहायला भेटला आपल्याला यष्टीरक्षकांकडून. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया शेवटचे 6 चेंडू. हर्षल गोलंदाजी मार्कवरती. टॉप एज येथे पाहायला भेटलेला आपल्याला कोणता फिल्डर तिथे नाही. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. पुढील चेंडू वाईड चेंडू. एक अतिरिक्त धावने धावफलकावरती वाढ. 87 धावफलकावरती.
शेवटचे 5 चेंडू, आखरी 5 गेंदे. पुन्हा एकदा वाईड चेंडू येते, अंपायरचा इशारा. हर्षलचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. लगेच चालेल 3 वाईड चेंडू, 3 अतिरिक्त धाव. धाव फलकामध्ये भर येते. डेटा सायन्स. रिव्हर्सिव्ह खेळणे, रिव्हर्सिव्हचा प्रयत्न आणि इथे यशस्वी ठरलेले आहे. 4 धावा इथे मिळतील. एक उत्तम प्रयत्न, त्याला मिळालेले यश. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. रिव्हर्सिव्ह 4 धावा या फटक्यावरती, या चेंडूवरती. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने गेलेल्या 4 धावा. सत्त्याण्णव धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू अजूनही शेष. एक उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत डेटा सायन्स टीम कडून आपण पाहिली आहे. उत्कृष्ट फटका येत 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने टीमने आपले 100 धावा पूर्ण केलेल्या आहे. 103 धावा धाव फलकावरती. उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिलेले आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा इथे भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. लांबच लांब 6 धावा. शेवटचा चेंडू, बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करतील. आणि ते निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. एक उत्कृष्ट षटक डेटा सायन्स टीम साठी. एकशे 10 धावांचं आव्हान आपल्याला इथे पाहायला भेटतं. डेटा सायन्स टीमने ठेवलेलं आहे आरसीआर चॅम्पियन्सच्या समोर. उत्कृष्ट फलंदाजी. 110 धावांची आवश्यकता असणार आहे आरसीआर चॅम्पियन्सला. बघूया या धावा कशा प्रकारे चेस करतील.
सेकंड इनिंग की यहाँ पे शुरुआत होते हम देख रहे। दुसऱ्या इनिंगची सुरुवात डावाला होते, सुरुवात येते अंपायरचा इशारा लेट्स प्ले। पहिला चेंडू सिफाचा निर्धाव चेंडू असेल, एक उत्कृष्ट फटका, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटले, परंतु एक धाव या फटक्यावरती मिळेल। एक चांगली सुरुवात आरसीबी टीमला। पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव। उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटेल तिथे। एक धाव पूर्ण झालेले आहे, ओव्हरची समाप्ती। उत्कृष्ट फटका येते, पहिल्या चेंडूवरती केलेलं आक्रमण। पुढील चेंडू अतिरिक्त धाव येथे मिळेल, वाईट चेंडू। अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये वाढ, 11 धावा धावफलकावरती। हर्षलने पहिल्या चेंडूवरती 6 धावांसाठी शॉट खेळला होता, एक उत्तम फटका त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला भेटला। राहुलचा पुढील चेंडू, शॉर्ट पिच डिलिव्हरी, ऑफसाइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न, वाईड बॉल। पुढील चेंडू राहुलचा, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, 13 धावा धाव फलकावरती। पुन्हा एकदा वाईड चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येथे मिळेल। चौदा धावा धावफल करते, अजूनही 35 चेंडूंमध्ये 96 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा वाईड चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला भेटलं, एकच धाव या फटकावरती। चांगला येथे फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण। एक धाव फक्त तिथे भेटेल।
एक और बढ़िया शॉट आहे आपले पुन्हा एकदा 6 धावा. पुन्हा एकदा वाईड चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळेल. 9 बॉल येते. फ्री हिट असेल फलंदाजासाठी. फ्री हिट बघूया फ्री हिटचा इथे फायदा उचलतील का नाही विवेक. डाऊन दिले एक पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धावांमध्ये भर जर आपण पाहिलं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 8 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 24 धावा धाव फलकावरती. फ्री हिट कंटिन्यू फॉर द बॅट्समॅन. एक मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजासाठी. बघूया मोठा फटका येईल का नाही. स्लोअर बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. Free hit will be continued for the batsman. स्लोअर चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. एक उत्कृष्ट चेंडू. फ्री हिटचा इथे फायदा नाही उचलू शकले विवेक. पुढील चेंडू विवेकसाठी. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. कोणती धाव यावरती आपल्याला पाहायला भेटणार नाही. निर्धाव चेंडू. या षटकातील आपण पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात RCR चॅम्पियन्सला. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या रिजनला गेलेला हा चेंडू. उत्तम क्षेत्ररक्षण. एक धाव देते मिळेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. उत्तम फटका येते फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. धावफलकामध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 33 धावांवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा उत्तम फटका 6 धावांसाठी. एक और यहाँ पे शॉर्ट पिच बॉल. टॉपेज होता हुआ थर्ड मैन की तरफ ये गेंद गई. 4 रन. विवेक की यहाँ पे अच्छी बल्लेबाजी हमें देखने को मिल रही है. अजूनही 28 चेंडूंमध्ये 27 चेंडूंमध्ये 66 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू परंतु एक धाव यावरती भेटेल. लोअर फुलटॉस चेंडू होता.
एक धावेच्या मदतीने धावफलकावरती 44 धावा, 45 धावा. हर्षल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतील. अजून एकही विकेट येते आरसीआर टीमने, आरसीआर चॅम्पियन्सने गमावलेलं नाहीये. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचून 46 धावा. 46 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 500 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू, अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्याला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. फ्री हिट फॉर द बॅट्समॅन आणि या षटकाच्या मदतीने संघाचे 50 धावा पूर्ण. वाईट चेंडू येते, पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. यावेळेस चेंडू थोडा खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु अतिरिक्त धाव 22च्या रूपाने येथे एक भेटत आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावरती घेतलेला खरपूस समाचार. पुन्हा एकदा 6 धावा. उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. अठरा चेंडूंवरती 31 धावा इथे बनवल्या आहेत. बघूया 24 चेंडूंमध्ये 49 धावा बनवता येतील की नाही. आरसीआर चॅम्पियन एक चांगलं बॅटिंग प्रदर्शन करताना दिसत आहेत आपल्याला. अक्षय नवीन गोलंदाज. अक्षयने आतापर्यंत चांगले षटक इथे केलेले आहेत. पहिलाही चेंडू त्यांचा उत्तम होता. पुढील चेंडू हर्षलसाठी नो बॉल, अंपायरचा इशारा. फ्री हिट असेल हर्षलसाठी. बघूया फ्री हिटचा इथे फायदा कशा पद्धतीने घेत आहेत. अक्षयचं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर उत्तम षटक आपल्याला पाहायला भेटते. अजून एकही मोठा फटका त्यांनी बॅट्समॅनला खेळून दिलेला नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केला. एक उत्तम षटक त्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा 1 धावेसाठी हा फटका असेल लॉग ऑनच्या दिशेने. पुढील चेंडू अक्षयचा.
आणि या चेंडूवरती आपल्याला स्पोर्ट्समॅनशिप पाहायला भेटली. जर आपण पाहिलं तर चेंडू यष्टनला लागला होता आणि बॅट्समनने ते स्वतःला आउट घोषित केलं. एकोणीस चेंडूंमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता. गिरीश नवीन फलंदाज. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटले. एक उत्कृष्ट षटक अक्षयने. एक षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला आणि एक विकेट त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेले आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती. आफ्टर 4 overs 64 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 18 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता. 24 चेंडूंमध्ये 64 बनवले गेलेले आहेत. बघूयात 18 चेंडूंमध्ये 46 धावा बनवल्या जातील की नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अंकितचा एक उत्तम चेंडू आहे ते पाहायला भेटले आपल्याला. कोणती धाव नाही या धावफलकावर या चेंडूवरती. पुढील चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव देते पूर्ण. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. अक्षयने करून दिलेलं कमबॅक. पुढील चेंडू बॅकफुटला गेले, पंच केला. लेग साइडला उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एका हाताने चेंडू अडवला. 1 धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटले तिथे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावेने धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 67 धावेवरती. 15 चेंडूंमध्ये 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा उत्तम फटका इथे पाहायला भेटलेला. अंपायरचा इशारा नो बॉल. अबाउट द वेस्ट हाईट हा चेंडू होता. पुढील चेंडू फ्रीड आणि फ्रीडचा घेतलेला फायदा. पुन्हा एकदा 6 धावा. पुढील चेंडू शॉर्ट पिच बॉल. मिस टाइम स्ट्रोक. कोणताच फिल्डर देते आपल्याला पाहायला भेटत नाही. 1 धाव देते मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलकामध्ये झालेली वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 80 धावांवरती. अजूनही 13 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू. उत्तम फटका येते आपल्याला पाहायला भेटतोय. 6 धावा. गिरीशच्या बॅट मधून आलेला मोठा फटका. चला कुठले टीम डिस्कशन येतं करू नये. अंपायर्स गेम लवकरात लवकर संपवा. लवकरात लवकर आपल्याला पुढचा सामना खेळवायचा आहे.
23 रन्स रिक्वायर इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. अक्षय पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलेला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने गिरीश येथे स्ट्राईक एंडवरती 88 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहे. 11 चेंडू 22 धावांची अजूनही आवश्यकता. 11 चेंडू 22. बघूया काय होतं. अक्षयचा पुढील चेंडू. अंपायरचा इशारा, वाईड डिलिव्हरी, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धाव फलकावरती 89 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू 21 धावा. काहीसं सोपं, काहीसं असं आव्हान. बघूया काय होतंय. उत्तम फटका आपल्याला पाहायला भेटलेला आहे. मॅच मधील हवा काढणारा हा फटका होता. 6 धावा. पंच्याण्णव धावा आपल्याला पाहायला भेटतील. दहा चेंडूंवरती 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15. पुन्हा एकदा एक उत्तम फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि येथे मिसफील्ड आपल्याला पाहायला भेटलेले आहे. 4 धावा येथे आपल्याला पाहायला भेटतील. मिसफील्ड. एक खराब क्षेत्ररक्षण. नव्याण्णव धावा येते धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. RCR चॅम्पियन्स वर्सेस डेटा सायन्स 11. काय सामना रंगलाय, काय रंगलाय. निर्धाव चेंडू येते. उत्कृष्ट चेंडू होता हा, परंतु निर्धाव. एक चांगला चेंडू. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 8 बॉल 11. एक अतिरिक्त धाव. जो आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा जर डेटा सायन्सने वाचवल्या तर त्यांना आठ चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक धावसाठी. यावेळेस चेंडू रोखण्यात यशस्वी क्षेत्ररक्षण. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 7 बॉल 8. 7 बॉल्स 9 रन्स रिक्वायर इन 7 बॉल्स. शॉर्ट पिच बॉल. उत्तम चेंडू येथे. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला भेटला आपल्याला. विवेक जे की वेल सेट आहेत त्यांना देखील हा चेंडू समजला नाही. एक निर्धाव चेंडू. षटक समाप्ती. अंपायरचा इशारा. शेवटचं षटक. 6 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 9 धावा. शेवटचं षटक. सहा चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आणि पहिला चेंडू 6 धावांसाठी खेळला जरूर होता, परंतु
अंपायर का इशारा यहाँ पे नॉट आउट, 6 रन रहेंगे। एक अच्छा शॉट हमें देखने को मिला। एक और यहाँ पे फाइन लेग की तरफ गई हुई गेंद और इसी के साथ आरसीआर ने ये मुकाबला अपने नाम किया है। एक अच्छा मुकाबला हमें देखने को मिला। इसी के साथ आरसीआर ने मुकाबला अपने नाम किया है। इसके बाद का मैच KP11 वर्सेस आरसीआर चैंपियन। दोनों कैप्टन 5 मिनट बाद यहाँ पे टॉस के लिए आ जाइए।